नमस्कार. पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी महेश जगताप, विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक. आता आपल्या पुढं एक पाठ घेऊन येत आहे. तुम्ही सर्व मुलं इयत्ता 6वी मध्ये आहात, परंतु तुम्हाला काही 5वीच्या अभ्यासाची उजळणी व्हावी या अनुषंगानं आपण व्याकरणाचा काही अभ्यास करूया. तर आता आपण पाहूया, इयत्ता 5वी मध्ये तुम्ही काही शब्दाच्या जाती अभ्यासलेल्या आहात. आता या शब्दांच्या जाती ज्या आहेत त्याची काही उदाहरणं आपण पाहूया सर्वप्रथम. आता याच्यावर आपण या ठिकाणी काही उदाहरणं या ठिकाणी पाहताय तुम्ही. आपण ती उदाहरणं सुरुवातीला वाचून घेऊया. पहिलं उदाहरण असं आहे की सविता पिकलेले आंबे घेते व ते 500 रुपये डझन या दराने विकते. आता या उदाहरणामध्ये मी एक प्रश्न विचारतो की आंबे कोण घेते? त्याचं उत्तर आहे सविता. आंबे कोण घेते? सविता. सविता काय घेते? आंबे घेते. आंबे कसे आहेत? कसे आहेत? कच्चे आहेत का? नाहीयेत. आंबे आहेत पिकलेले. आणि ती काय करते? ते आंबे 500 रुपये डझन या दराने विकते. म्हणजे या वाक्यामध्ये काही शब्द आपण काही शब्दांच्या खाली आपण एक अंडरलाईन केलेली आहे, ते अधोरेखित केलेले आहेत. ते शब्द असे आहेत की कोण आंबे घेते? सविता आंबे घेते. आंबे कसे आहेत? काही आंबे कच्चे असतात, काही पिकलेले असतात. आता ह्या वाक्यामध्ये पिकलेले आंबे आहेत आणि ते आंबे 500 रुपये डझन या दराने विकते. आता डझन म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहिती असते. एका डझन मध्ये 12 वस्तू येतात. आता दुसरं उदाहरण पाहूया. पहा, इकडे लक्ष द्या. मी काय काय कोणकोणत्या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित केलेली आहेत ते शब्द पहा. हे शब्द, आता दुसरं वाक्य आपण वाचूया. ते वाक्य असं आहे, विजय रिमझिम पावसात गरम गरम भजी फस्त करतो. पहा, कोण भजी फस्त करतोय? तर विजय. कोण भजी फस्त करतोय? विजय. पाऊस कसा आहे? कसा आहे पाऊस? रिमझिम पाऊस आहे. तर मी रिमझिम या शब्दाखाली अधोरेखित करतोय तो शब्द. भजी कशी आहेत? कच्ची आहेत का? तुम्ही भजी खात असाल पावसामध्ये, सर्वच जण गरम गरम भजी खातात पावसाळ्यामध्ये. भजी कशी आहेत? गरम गरम आहेत. आणि भजी तो फस्त करतो. फस्त करतो म्हणजे खातो. याही वाक्यामध्ये मी काही शब्दांना अधोरेखित केलेलं आहे. पहिला शब्द असा आहे विजय. दुसरा शब्द आहे पावसाची माहिती देणारा शब्द आहे तो म्हणजे रिमझिम. आणि भज्यांविषयी माहिती देणारा शब्द आहे तो म्हणजे गरम गरम. तोंडाला पाणी सुटलं का गरम गरम भजी ऐकल्यावर? ठीक आहे, आपण नंतर भजी खाऊया. चला आता तिसऱ्या वाक्याकडे जाऊया. तो मुसळधार पडतो. कोण बरे मुसळधार पडत असेल? अरे तो या वाक्याला मी अधोरेखित करतोय. मुसळधार कसा पडतोय? मुसळधार पडतोय. इथं तर रिमझिम होता आणि इथं मुसळधार पडतोय. व तो जमिनीला तृप्त करतो. पहा, ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला कसा मस्तपैकी सुगंध जमिनीचा आपल्याला त्या सुगंध जो येतो जमिनीचा आपल्या मनाला खूप तृप्त करत असतो. या वाक्यामध्ये तो
हा एक शब्द आहे, मुसळधार एक शब्द आहे आणि जमीन एक शब्द आहे. आता याच्यामध्ये या ठिकाणी करतो हा एक शब्द आहे, यालाही मी अंडरलाईन केलेली आहे. पहा, 3 उदाहरणामध्ये आपण काही शब्द अंडरलाईन केलेले आहेत. मी त्या वाक्याला प्रश्न विचारलेला आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. दिनेश मनमोहक नदीकाठ पाहतो व तो मंत्रमुग्ध होतो. कोण नदीकाठ पाहतो? तर दिनेश नदीकाठ पाहतो. नदीकाठ कसा आहे? घाण आहे का? कसा आहे? मनमोहक आहे, मनाला मोहून टाकणारा नदी. बघा, नदीचं चित्र डोळ्यासमोर आणा, आपल्याला काय दिसतं? सुंदर अशी नदी, त्यामध्ये वाहणारं पाणी, आजूबाजूला हिरवाई, किती सुंदर आणि मनमोहक दृश्य असतं. नदीकाठ पाहतो आणि तो कोण मंत्रमुग्ध होतो? तर दिनेश, तो मंत्रमुग्ध होतो. तो या शब्दाखाली देखील मी अंडरलाईन केलेली आहे. ही 4 उदाहरणं झाली. पहा, आता एक एक उदाहरण आपण बघतोय, तुमच्या लक्षात आलं असेल की ते उदाहरण मी कशासाठी, कोणकोणते शब्द, त्या शब्दांचं वैशिष्ट्य काय आहे. पुढचं वाक्य असं आहे, करीमच्या अवखळ बैलाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. कोणाचा बैल आहे? करीमचा. करीमचा बैल आहे. बैल कसा आहे? गरीब आहे का? अवखळ आहे, अवखळ. अवखळ हा एक शब्द आहे. करीमच्या अवखळ बैलाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. पाणी पळवले याच्या खाली एक मी अंडरलाईन केलेली आहे. आणि बैलाने हा एक शब्द आहे. आता एक शेवटचं वाक्य पाहूया आपण. राणीने काही गोट्या दप्तरात भरल्या व ती पसार झाली. कुणी गोट्या दप्तरात भरल्या? राणीने. गोट्या काय भरल्या? गोट्या भरल्या, दप्तरामध्ये भरल्या. गोट्या, दप्तर. कोण पसार झाली? ती पसार झाली. आता गोट्या किती आहेत? 5 आहेत का? 7 आहेत का? 15 आहेत? नाही, काही आहेत. काय आहेत? काही गोट्या आहेत. पहा, या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहिली. त्या उदाहरणामध्ये वाक्याला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी उदाहरणं आली त्याच्या खाली आपण अंडरलाईन केलेली. आता आपण काय करूया, हे जे सगळे शब्द आहे ना, एका ड्रॉप बॉक्स मध्ये, एका दुसऱ्या टेबल मध्ये आपण घेऊया. मग आता तुम्हाला काय दिसेल ते आपण पाहूया. आता या ठिकाणी हे पहा, आले शब्द. आता या ठिकाणी आपण काही शब्द आपण वेगळे केले होते. ते शब्द जे आहेत, या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये सविता हा शब्द आलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये 3 शब्द आले आहेत. 3 शब्द, विजय, भजी आणि पावसार. तिसऱ्या वाक्यामध्ये जमीन हा शब्द आलेला आहे. चौथ्या वाक्यामध्ये दिनेश हा शब्द आलेला आहे. 5व्या वाक्यामध्ये करीम आणि बैल हे शब्द आलेले आहेत. आणि राणी आणि गोट्या हे शब्द आले. ही सगळे काय आहेत? ही सगळी क्रिया करणारे शब्द आहेत. आणि याला आपण काय म्हणतो, कोणाच्या तरी वस्तूला किंवा पदार्थाला दिलेले हे नाव आहे. काही नावं आहेत, ही सगळी नावं आहेत. आणि म्हणून यांना आपण इथे लिहिलेले काय म्हटलेलं आहे? नाम असं म्हटलेलं आहे. काय आहे? नाम. आता दुसरं जे कॉलम आहे, हा पहा दुसरा, त्या कॉलम मध्ये आपल्याला काही शब्द दिसतात. ते शब्द असे आहेत, ते, तो, तो, ती. ते, तो, ती. कधी कधी काय होतं पहा, सुरेश घरी गेला, सुरेश जेवायला बसला, सुरेश
अभ्यास करायला बसला, असं सुरेश 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 सारखं म्हणण्यापेक्षा त्या सुरेश ऐवजी काही शब्द वापरले जातात. ते हे शब्द आहेत ते, तो, ती. तर ह्यांना म्हटलं जातं सर्वनाम. कसं आपण हे पॉइंट आउट केलेले आहेत याच्यामध्ये. हे शब्द आहेत ते, तो, ती. हे शब्द काय आहेत? तर यांना म्हणायचं सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी जे शब्द येतात त्याला सर्वनाम असं म्हणतात. आणि कोणत्याही वस्तूच्या पदार्थाच्या नावाला आपण काय म्हणतो? नाम असं म्हणतो. तुम्हाला या सगळ्याची माहिती झालेली आहे आता 5वी मध्ये. तरी देखील आपण एकत्रित उदाहरणं घेतलेली आहेत आणि त्या एकत्रित उदाहरणामधून आपण काय करतोय? नाम कोणते आहेत, सर्वनाम कोणते आहेत. आता पहा, काही शब्द असे असतात की जे एखाद्या वस्तूविषयी विशेष माहिती सांगतात. काही विशेष माहिती सांगणारे शब्द जे असतात त्यालाच आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आता काय आहे ते? आंबे कसे आहेत? पिकलेले आहेत. पाऊस कसा पडतोय? रिमझिम पडतोय. रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. भजी कशी आहेत? गरम गरम आहेत, चटकदार आहेत. असे असते. या ठिकाणी पुन्हा पाऊस आलेला आहे. पाऊस कसा पडतोय? मुसळधार पाऊस पडतोय. नदी काठ कसा आहे? तर मनमोहक आहे, मंत्रमुग्ध करणार आहे. म्हणजे नदी असेल, पाऊस असेल, आंबे असतील, हे जे शब्द आहेत त्यांची माहिती देणारे काही शब्द या वाक्यांमध्ये आपण आहेत ते या ठिकाणी एकत्र आपण घेतलेले आहेत. करीमचा बैल कसा आहे? करीमचा बैल अवखळ आहे. अवखळ बैल पहिल्यानं तोंडचं पाणी पळवलंय. म्हणजे काय केलं असेल त्यानं? काहीतरी तो सुटला असेल आणि लोकांना वाटलं असेल, लोक घाबरले असतील तो सुटलेला बैल पाहून आणि त्यांना भीती वाटली असेल. असा हा अवखळ बैल असेल, त्यांनी तोंडचं पाणी पळवलं. आता राणीने काही गोट्या, गोट्या किती आहेत? काही गोट्या आपल्या दप्तरामध्ये भरलेल्या आहेत. तर हे जे शब्द आहेत या ठिकाणी पिकलेले, रिमझिम, गरम, मुसळधार, मनमोहक, अवखळ, काही, हे जे शब्द आहेत हे शब्द काय करतात? त्या शब्दाविषयी, आता पिकलेले हा शब्द आंब्याविषयी माहिती सांगतो. रिमझिम हा शब्द पावसाविषयी माहिती सांगतो. गरम गरम हा शब्द भज्याविषयी माहिती सांगतो. मुसळधार हा शब्द पावसाची माहिती देतो. पावसाला तर किती विशेषण आपल्याला देता येतात. भुरभुर पडणारा पाऊस हे पण विशेषण आहे. रिमझिम पडणारा पाऊस, मुसळधार पडणारा पाऊस, रिपरिप पडणारा पाऊस, अशी असंख्य अशी विशेषणं पावसाला देता येतात. मनमोहक, नदीकाठ कसा आहे? सुंदर आहे, मनमोहक आहे. त्यानंतर बैल, बैल कसा आहे? तर अवखळ आहे. एखादा बैल गरीब असू शकतो, एखादा बैल मारका असू शकतो. अशी बैलाला देखील वेगवेगळी, बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. आणि मग तो बैलाची माहिती सांगणारे अनेक शब्द आपल्याला जोडता येतात. तुम्हाला माहित आहे, आपण आपल्या 6वी आणि 5वी किंवा 6वीच्या धड्यामध्ये आपण असे अनेक शब्द पाहतो की जे वेगवेगळे, काही शब्द विशेषण असतात, काही शब्द सर्वनाम असतात, काही शब्द नाम असतात. आणि शेवटी जो हा कॉलम केलेला आहे या ठिकाणी तो आहे म्हणजे क्रियापद. घेते, करतो. वाक्याचा अर्थ पूर्ण नाही झालं तर वाक्याला काय अर्थ आहे का? आणि वाक्याचा अर्थ जो पूर्ण करतो तो शब्द म्हणजे क्रियापद. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या उदाहरणातून ही उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की एखाद्या वाक्यामध्ये एकच नाव आलेलं आहे का? नाम आलेलं आहे का? नाही. एखाद्या वाक्यामध्ये असंख्य नामं येऊ शकतात, असंख्य विशेषण देखील येऊ शकतात एखाद्या वाक्यामध्ये. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं वापरता आली पाहिजेत
एका शब्दाला अनेक प्रकारचं विशेषण असू शकतं, अनेक विशेषण येऊ शकतात, किंवा एक विशेषण हे अनेक शब्दांना देखील येऊ शकतं. तर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी, नाम म्हणजे काय? नाम म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा पदार्थाच्या नावाला नाम असं म्हटलं जातं. सर्वनाम म्हणजे काय? की नामाऐवजी येणारा जो शब्द आहे त्याला सर्वनाम म्हटलं जातं. आणि विशेषण म्हणजे काय? की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हटलं जातं. आणि क्रियापदाचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द आहे त्याला क्रियापद म्हटलं जातं. तर ही सगळे शब्द जे आहेत त्या शब्दांचे अनेक खेळ आपण खेळू शकतो. तर आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याची माहिती या पाठातून घेतलेली आहे, एकत्रित माहिती घेतलेली आहे. आणि अशा प्रकारची तुम्ही उदाहरणं शोधा. त्या उदाहरण वाक्यामधून नामं वेगळी काढा, सर्वनामं वेगळी काढा, विशेषणं वेगळी काढा आणि क्रियापदं देखील वेगळी काढा. ते सर्व वेगळं काढल्यानंतर प्रत्येकाचा आपल्या वाक्यामध्ये उपयोग करा. कारण हे व्याकरण जे आहे, हे व्याकरणामध्ये भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. म्हणून हे व्याकरण शिकणं आपलं या लहान वयामध्ये खूप गरजेचं आहे. तर सर्वांनी ही उदाहरणं अभ्यासा आणि अशाच या उदाहरणातून अनेक नवीन नवीन वाक्य बनवा. आता आपण या वाक्यांमधून पुढच्या पाठामध्ये आपण कशा प्रकारे खेळ कराय, आता उदाहरणार्थ आपण एक बघूया. या ठिकाणी एक खेळ खेळूया आपण. एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्राला आपण वेगवेगळी विशेषणं लावायची. आता हे चित्र तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. हे चित्र कशाचं दिसतंय? फुलाचं चित्र आहे. तर फुलाला वेगवेगळी विशेषणं लावता येतील. कोणतं विशेषण लावू शकाल फुलाला? तर फुल कसं आहे? सुंदर फुल आहे, सुंदर फुल आहे. नंतर मनमोहक फुल आहे, हे पण विशेषण लावता येईल आपल्याला. फुलाला दुसरं विशेषण काय लावता येईल आपल्याला? आता छान फुल आहे, गोजिरी फुल आहे, इवली फुल आहे. म्हणजे एकच शब्द असेल त्याला वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं आपल्याला लावता येतात. या ठिकाणी आपण फुला तुम्ही सुद्धा शोधू शकाल वेगवेगळ्या प्रकारची. या ठिकाणी दुसरं एक चित्र आहे, ते म्हणजे गाय आणि वासरू. त्याला काय काय आपल्याला विशेषण लावता येतील? गरीब गाय, छोटेसे वासरू, छोटेसे वासरू, तांबूस गाय. एखाद्या रंगानं देखील आपल्याला तांबूस गाय. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची एका वस्तूला आपल्याला वेगवेगळ्या अनेक प्रकारची विशेषणं लावता येतात. तर अशा प्रकारचे खेळ शब्दांच्या बरोबर तुम्ही देखील खेळा. आणि पुढच्या पाठामध्ये आपण काय करूया? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याच्याविषयी उपयोजनात्मक माहिती पाहूया.